नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 5वा अशोकचे चातुर्यचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. मागील भागात आपण पाहिलं होतं अशोकचे चातुर्य. यामध्ये सिद्धोधन राजा भरतपूरचा राजा आहे, ज्याला आपल्या राज्यासाठी सिंहासनावर बसवण्यासाठी भावी राजाची निवड करायची होती. राजाच्या 3 मुलांची नावं होती मनू, कुमार आणि अशोक. योग्य राजकुमाराची निवड करण्यासाठी राजाने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्याने महाल भरून टाकेल अशी एखादी गोष्ट जमवण्यासाठी सांगितलं. मग 3ही राजकुमारांनी वेगवेगळ्या वस्तू आणून, वेगवेगळ्या गोष्टी आणून महाल भरण्याचा प्रयत्न केला. पण त्यापैकी एकच राजकुमार यशस्वी ठरला, ज्याचं नाव होतं अशोक. राजकुमार अशोकने महालाच्या मध्यभागी एक दिवा पेटवून ठेवला आणि संपूर्ण महाल दिव्याच्या प्रकाशानं, उजेडानं भरून गेला आणि राजाने भरतपूरचा भावी राजा म्हणून राजकुमार अशोकची निवड करायचे ठरवले. असा हा पाठ होता. आता आपण या पाठाची प्रश्नोत्तर पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, राजाच्या मुलांची नावे सांगा. उत्तर, राजाच्या मुलांची नावे मनू, कुमार आणि अशोक ही आहेत. प्रश्न दुसरा, राज्याच्या आणि प्रजेच्या हितासाठी राजाने काय ठरवले? उत्तर, राज्याच्या आणि प्रजेच्या हितासाठी राजाने योग्य राजकुमाराची निवड करायचे ठरविले. प्रश्न तिसरा, राजपुत्र कुमारने महाल भरण्यासाठी काय जमवले? उत्तर, राजपुत्र कुमारने महाल भरण्यासाठी हिरे जमवले. प्रश्न चौथा, राजकुमार अशोकने महाल भरण्यासाठी काय जमवले? उत्तर, राजपुत्र अशोकने महाल भरण्यासाठी महालाच्या मध्यभागी एक दिवा लावला. प्रश्न पाचवा, राजकुमार मनूने महाल भरण्यासाठी काय जमवले? उत्तर, राजकुमार मनूने महाल भरण्यासाठी रंगबिरंगी वस्त्र जमवले. पुढील प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. नंबर 1, महाराज प्रत्येक राजपुत्राच्या महालात गेले, मात्र ते निराश झाले. नंबर 2, महाराज समाधानानं हसले व त्यांनी राजपुत्र अशोकची मनसोक्त प्रशंसा केली. 3, माझ्यानंतर तुमच्यापैकीच एकजण सिंहासनावर बसणार आहे. 4, तुम्हाला हवी ती मदत प्रधानजी व सैनिक करतील. पुढील प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द, प्रजा, जनता, कपडे, वस्त्र, संतोष, समाधान, म्हातारा, वृद्ध, कौतुक, प्रशंसा, राजवाडा, महाल, राजपुत्र, राजकुमार, घोषित, जाहीर. पुढील प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. वयोवृद्ध विरुद्ध तरुण, प्रेमळ विरुद्ध रागीट, आशा विरुद्ध निराशा, खूप विरुद्ध कमी, धाडसी विरुद्ध भित्रा, होकार विरुद्ध नकार, आवडीचे विरुद्ध नावडीचे, नवीन विरुद्ध जुने. अशा प्रकारे आज आपण पाठ 5वा अशोकचे चातुर्यचे प्रश्नोत्तर पाहिले. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.